नमस्कार, मी रेश्मा पवार तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल गाजराचा हलवा। सर्वांना माहीतच आहे, गाजरामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असते। हे विटॅमिन आपल्या डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। इतकंच नाही तर थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे मदत करते। विटॅमिन ए हे एक फॅट सोल्युबल आहे। जेव्हा आपण त्याचा हलवा बनवून घेतो तेव्हा त्यातील पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतात। त्यामुळेच चवीसोबत आरोग्याचाही विचार करून थंडी स्पेशल गाजराचा हलवा बनवणार आहोत। वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला मग बघूया गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि तो पण कमीत कमी साहित्यामध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही पाहू शकता याचा रंग किती छान आलाय। लहान मुलेच काय मोठी माणसे सुद्धा हा हलवा आवडीने खातील। थंडीच्या दिवसात गाजरे पण स्वस्त असते, त्यामुळे एकदा नक्की करून बघा। चला मग बनवूया गाजराचा हलवा। इथे मी स्वच्छ गाजर धुवून घेतलेली आहेत। नंतर सर्व गाजरे तुमच्याकडे मोठी किसणी असेल तर तुम्ही त्या किसणीने किसून घेऊ शकता। माझ्याकडे मोठी किसणी नव्हती, त्यामुळे आल्याच्या किसणीनेच गाजरे किसून घेतली होती। 12 गाजरे किसून घेतली होती। कढईमध्ये थोडेसे तूप टाकून त्यामध्ये बदामाचे तुकडे आणि मनुके टाकलेले आहेत आणि त्यामध्ये किसलेलं गाजर टाकलेलं आहे। हे गाजर मिक्स करतानाच त्याचा कलर बघा कसा बदलायला लागलेला आहे। याच्यामध्ये आता काहीच टाकायचे नाही, त्याला फक्त हलवत राहायचे आहे, नाहीतर ते खालून करपते। त्याला छान पाणी सुटायला लागलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल। त्याला फक्त हलवत राहायचे। आता जितका छान भाजेल तितका छान त्याचा कलर बदलतोय। गाजराचं पाणी सुटलेलं ते पण आता आटलेलं आहे। यामध्ये आता साखर टाकूया। या वाटीनेच मी साखर टाकलेली आहे। यामध्ये पाणी टाकण्याची काहीच गरज पडत नाही। आता साखरेचे छान पाणी सुटते। या साखरेला छान मिक्स करून घेऊया। साखरेचं पाणी सुटायला लागलेलं आहे, त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। आणि हा पहा असा दिसायला लागलेला आहे गाजराचा हलवा। त्यामध्ये मी या ग्लासने 1.5 ग्लास दूध ओतलेलं आहे। नंतर ते दूध मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवलेलं होतं आणि त्या 1.5 ग्लास दुधामध्येच गाजराचा हलवा खरंच खूप छान शिजला पण होता आणि तयार पण झाला। आता ते दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचे आहे। तर यामध्ये अजून थोडंसं दूध राहिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकण्यासाठी मी ते साखर आणि वेलदोडे बारीक करून घेतलेले आहेत। आता या गाजराच्या हलव्यातील दूध पाक आटलेला आहे। आता त्यामध्ये बारीक केलेली वेलची पावडर टाकणार आहे, त्यामुळे गाजराच्या हलव्याला टेस्ट खरंच खूप छान येतो। आणि इथे तयार आहे आपला गरमागरम गाजराचा हलवा। हा हलवा एकदम परफेक्ट झाला, जास्त गोड पण झाला नव्हता आणि जास्त सपक पण झाला नव्हता। हा दिसायलाच एवढा सुंदर दिसतोय ना, लहान मुले काय मोठी माणसे सुद्धा खरंच हा हलवा आवडीने खातील। कसा वाटला गाजराचा हलवा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।